अकोला स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत तोतया सीबीआय अधिकारी बनून व्यापाऱ्याकडून लुटलेली 25 लाख रुपयाची रोकड अवघ्या 12 तासात जप्त केली आहे। या प्रकरणात खामगाव येथून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एलसीबीच्या पथकाने जलद तपासामुळे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे। बाळापूर पोलीस ठाण्यात 19 जून 2026 रोजी 25 लाखाच्या लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। खामगाव येथील एका व्यापाऱ्याला सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत आरोपीने जबरदस्तीने रोख रक्कम हिसकावून नेली होती। घटना गंभीर असल्याने अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके तयार करण्यात आली। एलसीबीच्या पथकांनी खामगाव ते बाळापूर मार्गावरील तब्बल 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली। तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्राच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली। या कारवाईत खामगाव येथील हार्दिक मनोज कुमार गुरबानी, साहिल नंदकिशोर नथानी या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। आरोपीकडून लुटलेली संपूर्ण 25 लाख रुपयाची रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल, 2 दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 27,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। एलसीबीच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपास पथकाला 25,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे। पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत। तोतया अधिकारी बनून फसवणूक करणाऱ्यांवर अकोला पोलिसांची मोठी कारवाई। 25 लाखाची लूट करणारे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात। उस्माननी त्यांना एक सीबीआयचा आयडी कार्ड दाखवला आणि असं सांगितलं की आम्ही सीबीआईचे लोग आए, हम सीबीआई के हैं, तुम्हारे पास कैश वगैरह है, इस पे तुम्हारे पे गुन्हा दाखल हो जाएगा और तुम अंदर जाओगे, असं भीती दाखवली आणि जोर जबरीने त्याला थोडासा नंतर मारण्याची धमकीसुद्धा दिली आणि असा जोर जबरीने 25 लाख रुपये त्यांच्याकडून हिसकून घेतले। अशी फिर्यादवर काल रात्री बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 486/26 असा दाखल झाला होता वेगवेगळे कलमांतर्गत। याच्यामध्ये गुन्हा अतिशय संवेदनशील होता, कारण की काही लोकांनी सीबीआयचा असा बनावट आयडी कार्ड घेऊन असा गुन्हा केलेला होता। गुन्ह्याच्या गांभीर्य बघता मी एक स्थानिक गुन्हे शाखाची टीम नेमणूक केली होती। लगेच स्थानिक गुन्हे शाखाचे पीटर लेवरकर साहेब तिथे पोहोचले होते त्यांची टीम घेऊन। आम्हाला पण असा संशय होता की कोणतरी आतमध्ये जे माणूस आहे ज्यांना असं माहीत राहणार की काही पैशाचा व्यवहार होत आहे, याचा इन्व्हॉल्वमेंट असू शकतात आणि ते माहिती पण नंतर खरी निघाली, कारण की हे जे होते हे खामगावमधून निघाले होते सर्व हे 2 आरोपी आणि हे खामगावचे आहे। 2 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहे, हार्दिक गुरबानी आणि साहिल नथानी। याच्यामध्ये एक आरोपी ज्याचे पैसे होते, ज्यांचं किराणा दुकान आहे याचे पैसे होते, तर हे तिथेच काम करत होता 6 महिन्याच्या अगोदर। तर हे 2 आरोपी अटक केलेले आहे आणि याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की फक्त 12 तासात याच्यामध्ये गुन्ह्याची संपूर्ण रक्कम 12 तासात गुन्ह्याची संपूर्ण रक्कम म्हणजे 100% रिकव्हरी 25 लाखाची, तसेच 3 मोबाईल फोन आणि दुचाकी, टोटल असा 27.5 लाखाची रक्कम चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि आज आम्ही आरोपीचा जे काही पेशी करायची कोर्टमध्ये करणार आहे आणि गुन्ह्याचा पूर्ण आता नंतरचा तपास पोलीस स्टेशन बाळापूर करणार आहे। याच्यामध्ये अतिशय एक उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखाची टीमने केलेली आहे। मी त्यांचा खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि हे उल्लेखनीय कामगिरीमुळे 25,000चा रिवॉर्ड मी स्थानिक गुन्हे शाखाचे आमचे अधिकारी कर्मचारीसाठी मी घोषित केलेला आहे। धन्यवाद।